नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे कोणती की मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेतून माघार घेतली। मग मनोज जरांगे पाटील नेमकं कोणाला पाडणार आहेत? पहा, लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितलंय, सत्सक विवेक बुद्धीचा वापर करून योग्य तो उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे। तो कशा प्रकारे असेल? जो जनतेच्या समस्या सोडवतोय, जो जनतेचा विकास करतोय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, योग्य त्या उमेदवाराला मत द्या। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी सर्व जनतेला सल्ला दिलाय। त्याच्याही पलीकडे जाऊन काही लोकांच्या डोक्यात विचार असेल की नेमका कोणता उमेदवार पाडणार आहेत। पहा, लक्षात घ्या, जनतेला माहिती आहे आतापर्यंत जनतेला ज्यांनी झटका दिला 100% विधानसभेत त्यांना फटका बसणार आहे। मग त्याच्यामध्ये जनतेच्या समस्या सोडवल्या का? जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या का? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का? याच्यावरूनच खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत मतदान व्हायला पाहिजे। कारण प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे की या राजकारण्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेत का? प्रत्येक व्यक्तीच्या मागण्या पूर्ण केल्यात का? बेरोजगारांचे प्रश्न सोडवलेत का? याच्यावर विचार करूनच विधानसभेत मतदान झालं पाहिजे, जेणेकरून आपली लोकशाही शाबूत राहील। कारण आतापर्यंत राजकारणी व्यक्तींनी कशा प्रकारचा बाजार मांडला हे तुम्हाला माहिती आहे। कारण सकाळी पाहिलं असेल तर एका पक्षात आणि संध्याकाळी पाहिलं तर दुसऱ्या पक्षात, म्हणजे अशा प्रकारे लोकांचा विश्वासघात करून त्यांचे मतं मिळवण्याचं राजकारण चालू होतं। हे राजकारण बंद करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जागृत व्हायला पाहिजे। कारण मनोज जरांगे पाटलावर अनेक जण आरोप करतायत की मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेतून माघार घेतली, मग आता कोणाला पाडणार? कोणाला पाडणार हे जनतेला माहिती आहे। जनतेला माहिती आहे खरंच कोणत्या सत्ताधारी व्यक्ती असो की विरोधक असो, कोणत्या व्यक्तींनी समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यात, कोणत्या व्यक्तींनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेत। योग्य तो उमेदवार निवडण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक व्यक्तीला सल्ला दिलाय, तुमची सत्सक विवेक बुद्धी वापरा आणि योग्य तो उमेदवार आपल्या मतदारसंघात निवडून आणा। म्हणजे अशा प्रकारे वक्तव्य करून सुद्धा मनोज जरांगे पाटलांना काही व्यक्ती टार्गेट करताय, पण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी निस्वार्थपणे महत्त्वाचा निर्णय घेतला, जेणेकरून महत्त्वाचा लढा कुठल्याही बाजूने भरकटू नये, मराठा समाजातील व्यक्तीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक व्यक्तीचा विचार केला आणि विधानसभेतून माघार घेतली। कारण विधानसभेमध्ये एखादा उमेदवार पडला असता तर 100% समाजाचा अपमान झाला असता, म्हणून त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। प्रत्येक व्यक्तीने एकच लक्षात ठेवा, आतापर्यंत प्रत्येक राजकारणी व्यक्तींनी प्रत्येक व्यक्तीचा वापर केलाय आणि स्वतःचा स्वार्थ भाजलाय। म्हणून इथून पुढे कोण महत्त्वाचा व्यक्ती आहे, मग कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो, ज्याने खरोखर मतदारसंघामध्ये विकास केला असेल, प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवल्या असतील। तुम्ही पाहिलं असेल काही मतदारसंघामध्ये असे काही व्यक्ती आहेत की ज्यांचा चेहरा लोकांनी अजून पाहिला नाहीये, पण तो व्यक्ती आमदार आहे। पण एवढं लक्षात ठेवा, इथून पुढे प्रत्येक व्यक्तीने जागृत राहून मतदान केलं तर खरोखर आपली लोकशाही शाबूत राहू शकते। कारण लोकशाहीला धक्का पोहोचवणारे कोण आहेत हे तुम्हाला 100% माहिती आहे। कारण आतापर्यंत शेतकऱ्यांचे जसे हाल झाले ते शेतकऱ्यांचे हाल इथून पुढे होऊ नयेत, म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करून आपलं मत दिलं पाहिजे। म्हणून या पुढेही सुद्धा प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायला पाहिजे, कोणताही राजकीय व्यक्ती तुमच्या जवळ येऊ शकतो आणि तुम्हाला आमिष दाखवू शकतो आणि आमिष दाखवून तुमची मतं खरेदी करू शकतो। म्हणून त्या आमिषाला बळी न पडता प्रत्येक व्यक्तीने आपल्या मताचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य तो व्यक्ती निवडला पाहिजे। हेच मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं आहे। कुठल्याही पक्षाचं नाव घेऊन मनोज जरांगे पाटलांनी अजून पाडा असं सांगितलेलं नाहीये। इथून पुढे पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलावर अनेक जण टीका टिप्पणी करत आहेत, पण मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेतला नाहीये। मनोज जरांगे पाटलांनी समाजातील व्यक्तीचा अपमान होऊ नये म्हणून तो निर्णय घेतलाय। कारण महत्त्वाचा लढा मराठा समाजाच्या डोक्यामध्ये राजकारण घुसल्यामुळे कदाचित तो फुटू शकतो, हा सुद्धा त्यांनी विचार केला, म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा। इथून पुढे लक्षात ठेवा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या मताचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे
आणि योग्य ते व्यक्ती निवडण्यासाठी त्याची विकास कामे योग्य आहेत का, प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवल्या आहेत का, बेरोजगारांचे प्रश्न सोडवले आहेत का, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत का, याच्यावर जरा तुम्ही डोकं लावून विचार करा. नाही तर एका बाटलीवर तुम्ही जर विचार करणार असाल तर 5 वर्षे ओरडल्याशिवाय पर्याय नाही. कारण आता बाटलीवर विकणारे अनेक आहेत आणि त्यांना खरेदी करण्यासाठी राजकारण्यांनी आतापर्यंत त्यांचा वापर केला. पण इथून पुढे हा वापर थांबवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं जागृत राहणं काळाची गरज आहे. कारण तुम्ही जर योग्यरित्या निर्णय घेऊन मत नाही दिलं तर आपल्या लोकशाही देशामध्ये अशाच प्रकारचं राजकारण चालू राहील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, प्रत्येक समाजातील व्यक्तींच्या समस्या सुटणार नाहीयेत, बेरोजगारांच्या प्रश्न प्रत्येक व्यक्तीला सुटणार नाहीयेत. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक राजकारण्यांचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि तुमच्या मताचा योग्य निर्णय घेऊन योग्य व्यक्ती तुम्हाला विधानसभेत पाठवायचा आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करण्यासाठी काही जण पुढे येत आहेत तर त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या मताचा योग्य तो निर्णय घेण्यासाठी लक्ष द्या. एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे, जेणेकरून त्यांच्या निर्णयाला अनेक जण टीका टिप्पणी करतायत. ते कोण करतायत हे तुम्हाला माहिती आहे, कारण त्यांनी आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांना विरोधच केलाय आणि त्यांचं टार्गेटच मनोज जरांगे पाटलांना विरोध करणे आहे. म्हणून लक्षात ठेवा, या विरोधकांकडे लक्ष न देता आपल्या मताकडे योग्य ते लक्ष द्या आणि योग्य ते उमेदवार तुमच्या मतदारसंघात निवडा, जेणेकरून इथून पुढे प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न सुटले पाहिजेत. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.